नुसार 2 दिवसापूर्वीपासूनच याची प्रोसिजर चालू झाली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये रक्कम जमा व्हायला ही कालपासून सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे ही योजना अशाच पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब की बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत, जी दादांनी काल सांगितलेलं आहे। एक मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। 100% लाडक्या बहिणींना आज आणि उद्यामध्ये पैसे मिळणार। 23, 24, 25 3 दिवस वाटप होणार। गणेशोत्सवाच्या अगोदरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आपल्याला खटाखट पैसे पाहायला मिळणार आहेत। आताची सर्वात आणि मोठी अतिशय आनंदाची बातमी आपण पाहत आहोत। संपूर्ण बातमी एकंदरीत पाहणार आहोत। कोणाला हप्ता मिळणार, किती पैसे मिळणार, कोण पात्र कोण अपात्र, कसं बघायचं सगळं तुम्हाला यादीत नाव आहे का नाही, तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, अपात्र असाल तर काय करावं लागणार आहे, मागचे हप्ते मिळाले नसतील तर काय करावं लागणार आहे। एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा झालेली आहे। स्वतः आदित्य तटकरे मॅडम यांना सुद्धा आता एक मोठी गोष्ट सरकारने सांगितलेली आहे। ती कोणती आहे ते आपण सगळे पाहणार आहोत। रात्री उशिरा झालेल्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तो निर्णय काय आहे आपण बघणार आहोत। बघा, आता बहिणींच्या खात्यामध्ये 72 तासामध्ये हे जे काही लाडक्या बहिणीचे पैसे आहेत त्यासोबतच 4 योजनांचे पैसे येणार आहेत। त्या कोणत्या योजना असतील तेही मी तुम्हाला एकंदरीत सांगणार आहे। परंतु आपण इथं पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यांपासून ही सुरुवात झालेली आहे आपण बघूयात। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। आपण आत्ताच बघितलं कुठल्या जिल्ह्यापासून कधी वाटप सुरू होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी निधी वाटपाचा कार्यक्रम हा सुरू आहे। बघा, इथं जर आपण बघितलं तर 5 दिवसासोबतच आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे वाटप होणार। बघा काय म्हणाले, आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। लाडक्या बहिणींना आम्ही सक्षम करत आहोत। लाडक्या बहिणींना येत्या काही तासातच त्यांच्या मोबाईलवरती खटाखट पैसे पडणार आहेत। टेन्शन घेऊ नका, पहिला टप्प्याला वाटपाला सुरुवात झालेली आहे। सकाळपासूनच बहिणींच्या मोबाईलवरती मेसेजसुद्धा काही आलेले आहेत। काही मोजक्याच लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती पैसे आलेले आहेत। लक्षात घ्या, सरसकट अजून वाटप झालेलं नाही, यादी सुरू आहे। जशी जशी यादी येत आहे बघा, पुढच्या 3 दिवसात म्हणजे 23, 24, 25 ऑगस्ट 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये हे जे पैसे वाटप आहे ते होणार आहे। दररोज 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे। तर तुमचा जिल्हा कोणता आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा। कारण आता जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागणार आहे। 2 मिनिटात आपण तुम्हाला संपूर्ण माहिती इथं आपण सांगणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। ज्या लोकांना असं वाटतं की आपल्याला हप्ता मिळणार नाही तर त्यांना मी एक ट्रिक सांगणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ती वापरून तुम्ही या योजनेसाठी पात्र राहू शकता। आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार नेमकं, जेणेकरून तुमचं नाव यादीत कायम राहील। परंतु आत्ताची सर्वात एक मोठी अपडेट आता आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे आता जमा होणार आहेत। काही लाडक्या बहिणींना हळूहळू मेसेजसुद्धा येत आहेत। कारण काल एक मोठी बैठक झाली, त्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय देण्यात आलेला आहे की ज्या लाडक्या बहिणी आपल्या पात्र असतील त्यांना गणेश उत्सवानिमित्त दुसऱ्यासुद्धा योजनेचे पैसे देणार आहेत। मी तुम्हाला मगाशी सांगितलं की 4 योजनेचे पैसे, तर पहिली योजना तर आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना। सगळ्यांना माहिती आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे येत आहेत। आता दुसरी योजना कोणती, तर मोफत गॅस सिलेंडर योजना। या 2 योजनेचे पैसे हे फिक्स लाडक्या बहिणींच्या खात्यात पडणार आहेत। परंतु आता तुम्हाला एक मला कमेंट करून सांगायचं आहे की कोणाकोणाला जूनचा हप्ता आलेला आहे, कोणाकोणाला जुलैचा हप्ता आलेला आहे, कोणाला गॅस सिलेंडरचे पैसे आले आहेत। बघा, तुम्ही जोपर्यंत बोलणार नाही तोपर्यंत सरकारला समजणार नाही की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना मिळत नाहीत, कोणत्या लाडक्या बहिणी बाद होत आहेत। कारण मोफत 3 गॅस सिलेंडर जे असणार आहेत ते अशाच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत ज्या लाडक्या बहीण योजनेमध्ये पात्र असतील। मगच त्या यादी पाहूनच त्यांचं जे नाव आहे ते तुम्हाला मोफत गॅस सिलेंडरच्या योजनेमध्ये टाकणार आहेत। त्यामुळं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला एकंदरीत अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही कमेंट करा। बघा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही व्हिडिओ पाहता, तुम्हाला व्हिडिओ आवडतात, परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून जाता। त्यामुळे तुमच्यापर्यंत माहिती ही खरी माहिती पोहोचत नाही। त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन म्हणजे घंटेचं चिन्ह दिसतंय त्याला दाबून ठेवा, म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे। आता बघा, तुम्ही म्हणाल की आम्हाला अपात्र यादीत टाकलेलं आहे। मला भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंट्स केल्या होत्या की दादा आमच्या घरात मला अपात्र केलं आहे, माझ्या सासूला पात्र केलेलं आहे, माझ्या जाऊला।
तर तुम्ही काय करू शकता बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःला आधीच आपण अपात्र होण्याच्या अगोदर किंवा अपात्र जरी झाला असेल, काही कारणानं अपात्र झाला असाल, हे विचारपूस करण्यासाठी तुम्हाला अंगणवाडीमध्ये जायचं आहे. जर तुमची जे काही प्रॉब्लेम आहे ते अंगणवाडीत सॉल्व्ह झाला नसेल तर तुम्ही डायरेक्ट महिला व बालविकासचे जे कार्यालय असतं तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला ते भेटून जाईल. तर तिथं जाऊन तुम्ही बघा, तुम्हाला योजनेसाठी थोडी खटाटोप करावी लागणार आहे. 1-2 गोष्टी केल्यानं तुमचे जे कायम पैसे आहेत ते कायम नाव यादीत राहील. तुम्हाला काही करायची गरज राहणार नाही. त्यामुळे महिला व बालविकास जे अधिकारी कार्यालय असतं त्या कार्यालयात तुम्ही जाताना कोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे, तर 3 ते 4 महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुमच्याकडं असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे तुमचं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड. बघा, गेल्या वेळेसच सरकारनं सांगितलं आहे की जवळपास 1,50,00,000 लाडक्या बहिणी विदाऊट रेशन कार्ड असल्यामुळं त्यांना जुलैचा हप्ता आलेला नाही. लक्षात घ्या, रेशन कार्ड एक खूप महत्त्वाचं कागदपत्र आहे, दस्तावेज आहे. त्यामुळं रेशन कार्डला तुम्ही सिरियसली घ्या. त्याचं KYC केलं नसेल तर KYC करून घ्या, कारण बिना KYC तुमचं ते काही कामाचं राहिलेलं नाही. गेल्याच जे जुलैचा हप्ता आहे त्याच्यामध्ये 1,50,00,000 जवळपास लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना ह्याच्यामुळेच पैसे आलेले नाहीत. काही बँकेच्या ट्रान्झॅक्शन्स असतील, तांत्रिक अडचणीमुळे सुद्धा आले नाही, त्यांना जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये मिळणार आहेत. लक्षात घ्या. तर पहिलं तुम्हाला रेशन कार्ड घेऊन जायचं आहे KYC करून. दुसरं तुमचं आधार कार्ड, ते सुद्धा अपडेटेड असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मोबाईल नंबर तिसऱ्याचाच दिलेला आहे, जुनाच मोबाईल नंबर आहे, स्पेलिंग मिस्टेक आहे, जन्मतारीख वेगळीच आहे, असं चालणार नाही. कारण ज्यांचं आधार कार्ड लिंक आहे अशाच लाडक्या बहिणींना पैसे पडणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. 2 डॉक्युमेंट झाले. तिसरं जे डॉक्युमेंट असणार आहे ते म्हणजे तुमचा जो अर्ज आहे त्याचा अर्ज क्रमांक. आणि चौथं जे डॉक्युमेंट असणार आहे ते म्हणजे तुमचं शाळा सोडल्याचा दाखला. हे 2 ते 3 डॉक्युमेंट तुम्ही घेऊन गेल्यानंतर तुम्हाला तिथं सगळं विचारलं जाईल की तुमच्या घरात किती उत्पन्न आहे काय. कारण तुमच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड असल्यानंतर तो एक उत्पन्नाचा पुरावाच आहे. रहिवासी दाखला असेल तर तुमचा, काही शाळा सोडल्याचा दाखला असेल तर तो तुमचा तो एक पुरावा आहे. आणि आधार कार्ड. त्यामुळं इथं तुमच्यापर्यंत कुठलंही तिथं टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि जर 4 चाकी वाहन असेल तुमच्याकडं तर ते कोणाच्या तरी वेगळ्याच्या नावावर असणं गरजेचं आहे. जर तुमच्यावर 4 चाकी वाहन होतं आणि तुम्ही ते विकलं असेल तर ते नाव लगेच ट्रान्सफर करून घ्यायला सांगा, अन्यथा तुम्ही विनाकारण त्या योजनेतून बाहेर पडाल. तर हे जे ट्रिक जर वापरलं तुम्ही, डायरेक्ट तुम्ही महिला व बालविकास कार्यालयात गेले तर तुम्हाला 100% नाव यादीत राहील आणि तुम्हाला सुद्धा पैसे हे तुमच्या खात्यात 100% येतील. कारण ही ट्रिक वापरून भरपूर आमच्यातल्या लाडक्या बहिणींनी स्वतःचं नाव यादीत आणलेलं आहे. कारण चुकून काय होतं, अंगणवाडी सेविकाकडून त्यांच्याकडे भरपूर कामं असतं तर चुकून तुमचं नाव अपात्र केलं जाऊ शकतं. त्यामुळं तुम्ही डायरेक्ट त्या कार्यालयात जाऊनच तुम्ही काम करून घेऊ शकता. त्यामुळं होतं काय की डायरेक्ट त्यांना क्लिअरली कळतं की तुमचं कुठं दुसऱ्या इतर योजनेचा लाभ घेत आहेत का, किंवा कुठं तुमच्या घरात किती लोक आहेत का, हे सगळं रेशन कार्डवरती असतं. ऑनलाईन KYC केल्यानंतर तुम्हाला दिसतं. तर ऑनलाईन KYC ह्यासाठीच करा म्हणतो की तुमच्या कुटुंबात किती महिला आहेत आणि किती लाडक्या बहिणी याचा लाभ घेत आहेत हे त्यांना डायरेक्ट समजतं. आणि मग जो प्रॉब्लेम आहे की 2पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना तिथं लाभ घेता येणार नाही, तर तुमचं नाव यात ऑलरेडी जर असेल, बरोबर, जर तुमच्या घरात 3 महिला असतील आणि तुम्ही जर लवकर पहिल्यांदा केलं तर त्या दुसऱ्यांना भेटणार नाही, तुम्हाला भेटून जाईल. असा काही महत्त्वाचे ट्रिक तुम्ही वापरू शकता. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचा, चॅनलला सबस्क्राईब करायचं, कमेंट करायचं. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराज.